आज नवऱ्याला पावट्याची भाजी खायची होती. आमच्या सोलापूर साईडला ही भाजी खूप फेमस आहे. त्यासाठी आधी पावट्याच्या शेंगा सोलून घ्यायच्या, असे त्याचे छोटे शेंगदाणे करायचे आणि छान मग ते तव्यावर टाकून परतून घ्यायचे. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि मग छान परतून घ्यायचं खुसखुशीत होईपर्यंत. त्याला असे छान काळे डाग पडले पाहिजे तोपर्यंत त्याला परतत राहायचं. म्हणजे काय ना, जेव्हा आपण भाजी फोडणीला घालतो तर ते शिजायला थोडंसं कमी वेळामध्ये शिजून जाते. म्हणजे असं नॉर्मली जास्त टाईम लागतो, नाही तर डायरेक्टली आपण फोडणी दिल्यावर. तर हे थोडंसं वाटीनं त्याला बारीक करून घ्यायचं तव्यावर. गरम गरम असल्यामुळे खूप छान बारीक होतं. त्यानंतर बारीक झाल्याच्या नंतर तुम्ही फोडणीसाठी घेऊ शकता. तेल वगैरे घ्या एका कढईमध्ये. त्यामध्ये जिरं, मोहरी, आपले मसाले, लसूण, कांदा हे सगळं घालून छान त्याला फ्राय करा. आता हे माझ्या नवऱ्याला भाजी इतकी आवडते ना, मला बिलकुल आवडत नाही. मी आहे इकडे मराठवाड्याची, तो आहे सोलापूरचा, तर त्याला खूप जास्त आवडते. पण त्याच्या आवडीसाठी मला ही भाजी करावी लागते, कारण सासूने इतकी सवय लावून ठेवली आहे ना. त्याला तो काय पावटा भात खायचा असतो, पावटा मसाले भात खायचा असतो, पावट्याची भाजी खायची असते, तर त्याला पावटा हा प्रकार खूप आवडतो. म्हटलं चला ठीक आहे, कंटाळा आलेला पण म्हटलं आज करून घेऊ. मग लागले मी अशी तयारीला, झणझणीत करू म्हटलं भाजी जरा आज खायला. म्हटलं मी पण ट्राय करेल. खाल्लेली नाही आहे, माझी इच्छा होत नाही ती खाण्याची, पण म्हटलं आज आपण पण छान लागते तशी, असं काही नाही, छान तर लागते टेस्ट, पण मला आवडत नाही. म्हणून म्हटलं की आज आपण बनवू भाजी आणि आपण पण आज खाऊ. तर मग इथे मी मसाले वगैरे सगळे घालून घेतलेले आहे. त्याला छान परतून घ्यायचं 1-2 मिनिट. कांदा, लसूण आणि आपले सगळे मसाले टाकून 2 मिनिटावरती मीडियम गॅस ठेवून परतून घ्यायचं. त्यानंतर आपण जे बारीक केलेले होते ना पावट्याचे शेंगा, तर ते घालून घ्यायच्या त्यामध्ये. त्यालाही थोडंसं परतून घ्यायचं आणि तुम्हाला जसं म्हणजे त्याचं टेक्स्चर हवं आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता. म्हणजे तुम्हाला पातळ हवी आहे किंवा तुम्हाला थोडंसं घट्ट हवी आहे, त्यानुसार तुम्ही गरम पाणी किंवा नॉर्मल पाणी पण ॲड करू शकता. मग इथे मी वरून कोथिंबीर घातलेली होती, छान लागते कोथिंबीर टाकल्यावर पण. मग त्यानंतर छान असं एकदा परतून घ्यायचं. मग नमक वगैरे तुमच्या ह्याच्यानुसार घालू शकता तुम्ही, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं नमक वगैरे टाकून घ्या. त्यानंतर आता खूप लोक टाकत नाहीत, पण मी थोडीशी शेंगदाण्याची कूट टाकली आहे त्यामध्ये. नॉर्मल पण छान लागते, पण शेंगदाण्याच्या कूटमुळे ते अजून जरा छान लागतं. मग अशा प्रकारे शेंगदाण्याची कूट घालून थोडंसं त्याला परतून घ्यायचं. मग थोडा वेळ शिजायला ठेवायचं. त्यानंतर एक 15 मिनिट तुम्ही शिजवू द्या त्याला छान प्रकारे. त्यानंतर मग खूप